समर्थ रामदास स्वामींचा दासबोध वाचणारे लोक थोडे वेगळे वाटतात असं आपल्या एका श्रोत्यांनी काही लेखांच्या आधारे एक निरीक्षण नोंदवलंय. बरोबर. म्हणजे अधिक शांत, अधिक स्थिर आणि विचारांमध्ये जास्त स्पष्ट. हं. आणि गंमत म्हणजे हा फरक त्यांच्या दिसण्या, बोलण्यात नसतो. तो त्यांच्या वृत्तीत जाणवतो. बरोबर? अगदी. आणि आज आपल्याकडे जे साहित्य आहे ते याच मानसिकतेचं किंवा माइंडसेटचं विश्लेषण करतं. आपल्या श्रोत्यांचा मुख्य प्रश्न हा आहे की 17व्या शतकात लिहिलेला एक ग्रंथ 21व्या शतकातल्या आव्हानांसाठी एक प्रभावी माइंडसेट कसा काय तयार करू शकतो. हो, आणि हेच या विश्लेषणाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. हे साहित्य दासबोधाला केवळ एक धार्मिक किंवा आध्यात्मिक ग्रंथ म्हणून नाही बघत. नाही बघत. नाही. उलट ते याला एक लाईफ ऑपरेटिंग सिस्टम म्हणून सादर करतं. लाईफ ऑपरेटिंग सिस्टम. इंटरेस्टिंग. हो. एक अशी प्रणाली जी मन, विचार, निर्णय क्षमता, नेतृत्व आणि अगदी आपली रोजची जीवनशैली घडवते. त्यामुळे आजच्या चर्चेचा उद्देश हा ग्रंथ काय सांगतोय हे पाहणं नाहीये. तर तो वाचणाऱ्या आणि आचरणात आणणाऱ्या लोकांमध्ये कोणते गुणधर्म दिसतात हे समजून घेणे आहे. अगदी बरोबर. त्या साहित्याच्या आधारे. उत्तम. तर मग या ऑपरेटिंग सिस्टीमच्या कोडमधल्या पहिल्या आणि सगळ्यात महत्वाच्या कमांडपासून सुरुवात करूया. हे वारंवार येणारा मुद्दा म्हणजे विचारांची स्पष्टता. असं म्हटलंय की दासबोधात प्रत्येक विषय अगदी थेट आणि सोप्या भाषेत सांगितला आहे. खरं तर या साहित्यातला सगळ्यात मोठा इन्साईट हा आहे की दासबोध लोकांना काय विचार करावा हे सांगण्यापेक्षा कसा विचार करावा ह्याचं एक मॉडेल देतो. कसा विचार करावा. हो, तो प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी जायला शिकवतो. काय योग्य आहे हा प्रश्न म्हणजे केवळ एक नैतिक होकायंत्र नाहीये. मग काय आहे. तो एक व्यावहारिक फिल्टर आहे जो गोंधळ, भावना आणि स्वतःच्या सोयीच्या विचारांना बाजूला सारतो. त्यामुळे होतं काय की व्यक्ती स्वतःला फसवण्याचा प्रयत्न करत नाही. म्हणजे आपण अनेकदा आपल्या चुकांवर पांघरून घालण्यासाठी कारण शोधतो. बरोबर. पण हा फिल्टर ते करू देत नाही. एक मिनिट. म्हणजे तुम्ही म्हणताय की हे एक प्रकारचं मेंटल टूल आहे. पण हे थोडं कठोर किंवा भावनाशून्य नाही का वाटत. म्हणजे प्रत्येक वेळी फक्त काय योग्य आहे याचा विचार केला तर मानवी भावना, सहानुभूती यांचं काय. खूप छान प्रश्न आहे. आणि याचं उत्तर आपल्या चर्चेला पुढच्या टप्प्यावर घेऊन जातं. ओके. तो टप्पा आहे मानसिक नियंत्रण. या साहित्यानुसार दासबोध भावना दाबून टाकायला शिकवत नाही, तर भावनांच्या आहारी जाऊन निर्णय घेण्यापासून रोखतो. त्यांच्यात विचार आणि भावना यात एक अंतर ठेवायची क्षमता विकसित होते. म्हणजे राग, दुःख, आनंद या भावना त्यांनाही येतात. नक्कीच येतात. पण त्या भावनेच्या लाटेवर स्वार होऊन ते निर्णय घेत नाहीत. ते क्षणभर थांबतात. मला राग का आला आहे किंवा मी इतका उतावीळ का झालो आहे याचं ते विश्लेषण करतात. मन जिंकलं तर सगळं जिंकलं, या सूत्राचा हाच व्यावहारिक अर्थ आहे. म्हणजे हे आजच्या इमोशनल इंटेलिजन्सच्या कल्पनेशी बरंच मिळतं जुळतं आहे, नाही का. अगदी. त्यामध्ये असंही म्हटलंय की ते बाहेरच्या परिस्थितीत बदल घडवण्याचा विचार करण्याआधी आतून स्वतःला तपासतात. अगदी. हे तर आजच्या यू कॅन चेंज द वर्ल्ड विचारांच्या अगदी उलट आहे. अगदी. कारण मूळ विचार हा आहे की बाहेरचं जग आपल्या नियंत्रणात नाहीये पण आपलं मन आणि आपले विचार ते आपल्या नियंत्रणात आहेत. आहेत. आणि एकदा का मनावर नियंत्रण आलं की मग बाहेरच्या परिस्थितीला तोंड देण्याची ताकद आपोआप येते. आणि याच सवयीमुळे त्यांच्या वागण्या बोलण्यात एक प्रकारचं स्थैर्य, एक शांतपणा जाणवतो, बरोबर. जो इतरांना पटकन जाणवतो. बरोबर. तर एकदा का विचारांमध्ये ही स्पष्टता आली आणि मनावर नियंत्रण मिळालं, हं. मग पुढे काय. कारण फक्त शांत आणि स्पष्ट विचार करून तर काहीच घडत नाही. विचारांना कृतीची जोड लागावीच लागते. तुम्ही अगदी बरोबर मुद्द्याला हात घातला आहे. आणि हाच या ऑपरेटिंग सिस्टमचा दुसरा महत्वाचा भाग आहे, कृतीवर भर. आपल्याकडे असलेल्या विश्लेषणात एक समान धागा दिसतो की दासबोध हा कर्मयोग सांगतो. केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे, हा विचार त्याच्या मुळाशी आहे. म्हणजे केवळ मोठमोठ्या योजना बनवत बसायचं नाही. नाही, तर त्या पूर्णत्वास नेण्यासाठी झटायचं. त्यांच्यात एक प्रकारची शिस्त आणि सातत्य दिसतं. आणि ही शिस्त म्हणजे फक्त मोठमोठी कामं करणं नाही, तर लहान लहान सवयीमधून ती प्रकट होते. बरोबर. जसं की वेळ पाळणं, हातात घेतलेलं काम. अर्धवट न सोडणं. अगदी. आणि मला वाटतं या कृतिशील वृत्तीलाच आपले स्रोत जबाबदारी स्वीकारण्याच्या वृत्तीशी जोडतात. हा संबंध खूप महत्वाचा आहे. हो, हे खरंय. बरोबर. आणि मला वाटतं ही जबाबदारी स्वीकारण्याची वृत्तीच त्यांना इतरांपेक्षा वेगळं ठरवते. कारण जेव्हा एखादं काम फसतं किंवा अपयश येतं,
तेव्हा आपण परिस्थितीला, नशिबाला किंवा दुसऱ्या व्यक्तीला दोष देतो. ही आपली सामान्य प्रवृत्ती असते. स्वतःची चूक मान्य करायला आणि ती सुधारण्याचा प्रयत्न करायला खूप धैर्य लागतं. म्हणजे ते अपयशाची मालकी घेतात, ओनरशिप घेतात. आणि मला वाटतं ही जबाबदारी स्वीकारण्याची वृत्तीच त्यांना आत्मपरीक्षण करायला भाग पाडते. बरोबर. कारण जर चूक माझी आहे तर मलाच ती सुधारावी लागेल. हे दोन्ही मुद्दे एकमेकांशी घट्ट जोडलेले आहेत. अगदी. जोपर्यंत आपण इतरांना दोष देत राहतो, तोपर्यंत आपण स्वतःमध्ये कधीच बदल घडवू शकत नाही. ही लोक स्वतःच्या विकासाची सूत्र स्वतःच्या हातात घेतात. मानसशास्त्रात ज्याला इंटरनल लोकस ऑफ कंट्रोल म्हणतात, तसाच हा प्रकार आहे. मी माझ्या परिस्थितीचा निर्माता आहे, ही भावना. हो, ही भावना त्यांच्यात खोलवर रुजलेली असते. पण फक्त जबाबदारी स्वीकारून भागत नाही. अनेकदा अपयश आल्यावर लोक एकतर चिडतात किंवा उतावीळ होतात. ही लोक अशा परिस्थितीत स्वतःला सांभाळतात कशी? मला वाटतं इथेच संयमाचा महत्वाचा मुद्दा ठरतो. बरोबर. आजच्या धावपळीच्या जगात जिथे सगळ्यांना झटपट निकाल हवे असतात, तिथे संयम ही एक महाशक्ती आहे. दासबोधात आळस, उतावळेपणा आणि राब यावर कठोर टीका आहे आणि याचा थेट परिणाम वाचणाऱ्याच्या स्वभावावर होतो. म्हणजे ती व्यक्ती पटकन भडकत नाही. नाही. कोणताही मोठा निर्णय घेण्याआधी थांबून विचार करते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे योग्य वेळेची वाट पाहू शकते. त्यांना कळतं की प्रत्येक गोष्टीला योग्य वेळ यावी लागते. पण या संयमाचा एक धोक्याचा भाग पण असू शकतो का? जसं की म्हणजे आजच्या जगात फेल फास्ट किंवा मूव्ह फास्ट हे यशाचं सूत्र मानलं जातं. काही वेळा पटकन निर्णय घेणं गरजेचं असतं. ही लोक ओव्हर थिंकिंग किंवा निर्णय लांबवण्याच्या सापळ्यात अडकत नाहीत का? अतिशय समर्पक प्रश्न आहे हा. आणि या साहित्यानुसार दासबोधातील संयम म्हणजे आळस किंवा निर्णय टाळणं नव्हे, तो स्ट्रॅटेजिक पेशन्स आहे, म्हणजे धोरणात्मक संयम आहे. धोरणात्मक संयम. हो, याचा अर्थ घाईत प्रतिक्रिया देण्याऐवजी परिस्थितीचा पूर्ण आढावा घेणे आणि मग कृती करणे. पण एकदा निर्णय घेतला की मग कृतीत उशीर नाही. आणि याच संयमाला एका दुसऱ्या गुणाची जोड आहे, ती म्हणजे नम्रता. संयम आणि नम्रता हा संबंध थोडा स्पष्ट कराल का? संबंध खूप खोल आहे. जेव्हा माणसात संयम असतो तेव्हा तो हे समजून घेतो की मी सर्वज्ञ नाही आणि सगळ्या गोष्टी माझ्या नियंत्रणात नाहीत. हां. याच जाणीवेतून नम्रता येते. ज्ञान वाढल्यावर किंवा यश मिळाल्यावर माणसात अहंकार वाढण्याचा धोका असतो, पण दासबोध नम्रता शिकवतो. त्यामुळे ही लोक स्वतःचं कौतुक करत बसत नाहीत. अजिबात नाही. उलटं ते आपल्या चुका सहज मान्य करतात आणि इतरांना मान देतात. त्यांच्या ज्ञानाचा गर्व नसतो, तर ज्ञानाची भूक असते. आणि हा संयम आणि नम्रतेचा मिलाप त्यांच्या सामाजिक वर्तनात एक संतुलन आणतो. म्हणजे विचारांची स्पष्टता, जबाबदारीने केलेली कृती आणि संयम नम्रतेने साधलेलं संतुलन हे सगळं एका व्यक्तीमध्ये असेल तर साहजिकच ती व्यक्ती इतरांवर प्रभाव टाकेल. याला नेतृत्वाशी जोडतात का? नक्कीच. आणि हे या विश्लेषणाचं पुढचं महत्वाचं अंग आहे. समर्थ रामदासांनी केवळ अध्यात्मच नाही तर समाजकारण आणि राज्यकारभारावरही सखोल मार्गदर्शन केलं आहे. त्यामुळे दासबोध वाचणाऱ्या व्यक्तीमध्ये नैसर्गिकरित्या नेतृत्वाची बीजं दिसतात. पण हे नेतृत्व म्हणजे अधिकार गाजवणारं कमांड अँड कंट्रोल प्रकारचं नेतृत्व नाहीये ना? नाही, ते तसलं नेतृत्व नाहीये. मग ते कशा प्रकारचं नेतृत्व आहे? हे लोकांना एकत्र जोडून ठेवणारं, समूहात संतुलन ठेवणारं, ज्याला आपण आज सर्व्हंट लीडरशिप म्हणतो, त्याच्याजवळ जाणारं नेतृत्व आहे. अच्छा. अशी व्यक्ती योग्य वेळी कठोर भूमिका घेऊ शकते आणि योग्य वेळी मृदू वागू शकते. त्यांना माणसांची आणि परिस्थितीची चांगली जाण असते. ते केवळ स्वतःचा विचार करत नाहीत, तर संपूर्ण समूहाचा विचार करून निर्णय घेतात. मोठ्या ध्येयासाठी काम करतात. ठीक आहे. पण हे सगळे गुण स्पष्टता, कृती, संयम, नेतृत्व हे टिकवून कसे ठेवायचे? या सगळ्याच्या मुळाशी कोणती सवय आहे जी या ऑपरेटिंग सिस्टमला सतत अपडेट ठेवत असते? या सगळ्या गुणांच्या मुळाशी एकच महत्वाची सवय आहे आणि ती म्हणजे आत्मपरीक्षण. या साहित्यात म्हटलंय की दासबोधाचा खरा परिणाम तेव्हाच होतो जेव्हा वाचक तो ग्रंथ फक्त वाचत नाही तर तो स्वतःला आरसा म्हणून वापरतो. स्वतःला आरसा म्हणून वापरतो. हो, तो स्वतःला सतत प्रश्न विचारतो. मी कुठे चुकतोय? माझ्यात कोणता दोष आहे? मी काय सुधारू शकतो? ही सतत स्वतःला तपासण्याची सवयच त्यांना प्रगल्भ बनवते. ते इतरांचे दोष काढण्यापेक्षा स्वतःचे दोष शोधण्यावर जास्त लक्ष केंद्रित करतात. अगदी.
आणि याच आत्मपरीक्षणाला आणखी एका गोष्टीची जोड दिली आहे, ती म्हणजे चांगल्या लोकांची संगत किंवा सत्संग. हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा आहे, नाही का? हो, कारण आत्मपरीक्षणाची प्रक्रिया एकट्याने करणं खूप कठीण असतं. रामदास स्वामींनी चांगल्या संगतीचं महत्त्व वारंवार सांगितलं आहे. त्यामुळे ही लोकं नकारात्मक किंवा वाईट वातावरण जाणीवपूर्वक टाळतात. आणि अशा लोकांसोबत राहणं पसंत करतात, जे प्रेरणादायी आहेत. हो, जे सकारात्मक आहेत. कारण त्यांना माहिती असतं की आपण ज्या वातावरणात राहतो त्याचा आपल्या विचारांवर आणि कृतीवर थेट परिणाम होतो. आणि ते केवळ चांगल्या संगतीत राहत नाहीत, तर ते स्वतःही इतरांसाठी एक चांगली संगत बनण्याचा प्रयत्न करतात. हे सगळं ऐकून असं वाटतंय की हा एक संपूर्ण सेल्फ डेव्हलपमेंटचा आराखडा आहे. पण मग यात भक्ती किंवा अध्यात्माचं स्थान कुठे आहे? कारण दासबोध हा शेवटी एक आध्यात्मिक ग्रंथ म्हणून ओळखला जातो. आणि अनेकदा असं वाटतं की जो माणूस आध्यात्मिक आहे तो व्यावहारिक जगात थोडा मागे पडतो. आणि इथेच दासबोधाचं वेगळेपण आहे. अधोरेखित करतात तो म्हणजे भक्ती आणि व्यवहार यांचा समतोल. तारावरची कसरत म्हटलं आहे. एका बाजूला अध्यात्म आणि दुसऱ्या बाजूला व्यवहार आणि आत्मपरीक्षण म्हणजे तोल सांभाळणारी काठी. दासबोध केवळ पूजार्चा किंवा भजन कीर्तन करायला शिकवत नाही. त्याचं सूत्र साधं आहे, भक्ती मनात असू द्या पण व्यवहार विसरू नका. याचं एखादं व्यावहारिक उदाहरण देता येईल का? म्हणजे रोजच्या जीवनात हा समतोल कसा दिसतो? नक्कीच. म्हणजे असा माणूस ऑफिसमध्ये प्रमोशनसाठी तितकीच मेहनत घेईल जितका इतर कोणी घेईल. तो स्पर्धेत मागे राहणार नाही. पण प्रमोशन मिळालं नाही तर तो कोलमडून पडणार नाही किंवा दुसऱ्याचा द्वेष करणार नाही. का? कारण त्याचा आनंद किंवा मनःशांती त्या बाह्य यशावर अवलंबून नसते. त्याचा एक आतला आधार, एक अँकर पक्का असतो. हा आहे तो व्यवहारी समतोल. अच्छा. त्यामुळे हे लोक श्रद्धाळू असतात पण अंधश्रद्धाळू नसतात. ते देवाला मानतात पण त्याचवेळी कर्मावर, प्रयत्नांवर जास्त विश्वास ठेवतात. वा. म्हणजे त्यांचं मन अध्यात्मामुळे शांत असतं आणि बुद्धी व्यवहारामुळे तीक्ष्ण असते. बरोबर. जगात राहून आपले व्यवहार पूर्ण करूनही आतून अलिप्त आणि शांत राहण्याची ही कला आहे. अगदी बरोबर. आणि यात समतोलामुळे त्यांचं जीवन अधिक संतुलित आणि आनंदी होतं. ते ना पूर्णपणे जगाच्या मागे धावतात ना जगापासून पूर्णपणे तुटतात. तर आजच्या चर्चेतून हे स्पष्ट होतं की दासबोध वाचणारे लोक वेगळे का वाटतात याचं उत्तर त्यांच्यातल्या काही खास सवयींमध्ये आणि विचार करण्याच्या पद्धतीत दडलेलं आहे. हे एक प्रकारचं मानसिक प्रशिक्षण आहे. विचारांची स्पष्टता, कृती आणि जबाबदारी, संयम आणि नम्रता, नेतृत्व आणि आत्मपरीक्षण. आणि शेवटी या सगळ्याला साधणारा भक्ती आणि व्यवहाराचा समतोल. बरोबर. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा फरक एका रात्रीत घडत नाही. तो रोजच्या लहान लहान बदलांमधून, सातत्यपूर्ण प्रयत्नांमधून तयार होतो. बरोबर. हे साहित्य आपल्याला एका व्यक्तीच्या सर्वांगीण विकासाच्या आराखड्याची ओळख करून देतं. जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न असा आहे की आजच्या जगात जिथे बाहेरून येणारी माहिती आणि गोंधळ खूप जास्त आहे, तिथे आपल्या आत एक असा फिल्टर किंवा ऑपरेटिंग सिस्टम तयार करणं किती महत्वाचं आहे. यात वर्णन केलेल्या गुणांपैकी जसं की भावनेपेक्षा विचाराला महत्त्व देणे किंवा अपयशाची जबाबदारी स्वीकारणे, कोणताही एक गुण निवडला आणि तो आपल्या दैनंदिन जीवनात जाणीवपूर्वक आणण्याचा प्रयत्न केला तर त्याचा आपल्या आयुष्यावर काय परिणाम होऊ शकतो